Back to Maharashtra Board Math Solutions. This is Pawan sir, your maths teacher. In this session we are going to cover practice set 1.4. Before that we have to look out the theorem, which is the last theorem of the exercise. So statement दिलेली आहे, read the statement carefully. Statement दिलेली आहे आणि ते स्टेटमेंटच्या नंतर theorem काय सांगतो बघणार आहेत आपण. सो सिमिलॅरिटी जेव्हा चॅप्टर आपण सुरू केला होता तेव्हा आपल्या लक्षात आहे, सिमिलॅरिटी जेव्हा पाहत होतो फर्स्ट एक्सरसाइज सुरू करण्या अगोदर आपण डिस्कस केलं होतं की एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 बेस into height. So this is first, this b1 h1 upon 1/2 b2 h2 and this will be cancelled. ही प्रॉपर्टी आपण बघितली. त्याच्यानंतर काय बघितलं? त्याच्यानंतर बघितलं एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल्स टू 1/2 पोर्शन प्रत्येक वेळेला कॅन्सल होणार आहे. काय आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, फॉर्म्युला आहे एरिया काढायचा. ठीक आहे, 1/2 पोर्शन कॅन्सल होणार आहे. हा ट्रायंगल सेकंड सिच्युएशन अशी होती की जर बेस सेम असतील तर हाईटचं काय होईल. सो बेस सेम असतील तर बेस पण कॅन्सल होतील आणि हाईट 1 अपॉन हाईट 2 राहील. थर्ड सिच्युएशन काय होती, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल्स टू हाईट सेम असेल तर बेस अपॉन बेसचा रेशो राहणार होता. अँड फोर्थ सिच्युएशन काय होती, फोर्थ सिच्युएशन अशी होती एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इक्वल्स टू बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे. सो 1/2 कॅन्सल होणार आहे, बेस कॅन्सल होणार आहे, हाईट कॅन्सल होणार आहे आणि रेशो काय राहणार आहे 1/1. सो दॅट इज नथिंग बट एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज इक्वल्स टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. अशा या चार कन्सेप्ट आपण बघितल्या होत्या, 1, 2, 3 आणि 4. या चार कन्सेप्ट आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सुरू होण्या अगोदर पाहिल्यात, बरोबर. पण हे जेव्हा इथं पाहतोय नेमकं मला काय सांगायचं आहे, इन दिस ऑल दीज सिनॅरियोज वी हॅवंट डिस्कस्ड दॅट की एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ द एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल. असं आपण कुठेच चर्चा नाही केली की हे दोन ट्रायंगल जे आहेत, एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल सिमिलर टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल, असं कुठंच चर्चा केली नाही. सो या सेशनमध्ये आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहे. सिमिलर असतील तर रेशोचं काय होणार आहे. गॉट द आयडिया? ओके, सो लेट अस स्टार्ट. What is the statement? Statement says that ki if two triangles are similar, statement says that ki if two triangles are similar, then their areas will be, ratio of their areas will be like this. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो असतो तो साइड्सच्या स्क्वेअरच्या प्रपोर्शन मध्ये असतो. So this is what we have to prove. Okay, so let us start. Already given that triangle ABC, similar triangle PQR, this is what given. जर हे given असेल so we can say that AB upon PQ is equals to BC upon QR equals to AC upon PR. कुठून आले हे AB PQ BC QR AC PR. ठीक आहे, हे असं असतं. का बरं असतं? व्हॉट इज द रिझन? याचं रिझन माहिती आहे आपल्याला. रेशोज ऑफ सिमिलर ट्रायंगल, रेशोज ऑफ similar triangle. Okay, so this is what my equation number 1 म्हणूयात. त्याच्यानंतर
इथं काय दिलं कन्स्ट्रक्शन मध्ये परपेंडिक्युलर दिला. स्टेटमेंट व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. AM परपेंडिक्युलर आहे आणि PN परपेंडिक्युलर आहे म्हणजे हाईट आहेत. ओके, सो हाईट या साईडचा ट्रायंगल आणि या साईडचा ट्रायंगल आपण सिमिलर आहेत होतात का ते दाखवूयात. सो अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल Q, B हा कॉन्ग्रुएंट आहे Q सोबत. का बरं, कशावरून कॉन्ग्रुएंट म्हणता येईल, ऑलरेडी हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत ना. सिमिलर आहेत म्हणजे अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. सो दिस पार्ट ऑल्सो गिवन. सो अँगल M congruent angle N and the reason is each of 90 S. So these two triangles are similar, namely therefore triangle BMA similar triangle QNP, triangle QNP, and therefore BM upon QN is equals to MA upon NP equals to BA upon QP, and the reason is ratio of similar triangles, and this is what equation number 2. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय. परत एकदा रिवाइज करूयात काय करणार आहेत आपण. एक्सरसाइज 1.1 सुरू होण्या अगोदरच्या 4 सिनारिओज बघितले आपण. त्या सिनारिओज मध्ये काय दिलं होतं की एरिया ऑफ दोन ट्रायंगल्स आहेत आणि त्यांचा एरिया काढला आणि त्यांचे रेशोज आपण कम्पेअर केले. इथं पण तसंच करणार आहेत. सेम सिनेरिओ आहे पण चेंजेस काय झालेत की जर दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सिमिलर आहेत आणि मग यांच्या एरियाचा रेशो बघतोय, तर यांच्या एरियाचा रेशो काय असेल, तो असेल साइड्सच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इक्वल्स टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इक्वल्स टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. तिन्ही केसेस आपण सॉल्व्ह नाही करणार, एक सॉल्व्ह करणार आहे, बाकीचे आपण सिमिलरली वी कॅन सॉल्व्ह असं म्हणून स्टॉप करणार आहे ॲज इट इज टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. सो लुक ॲट द फर्स्ट कंडिशन अँड सेकंड कंडिशन. एनिथिंग सेम, काही सेम वाटते का तुला? लुक ॲट दिस. AB अपॉन PQ, इज देअर AB अपॉन PQ? यस, AB अपॉन PQ. या रेशोच्या इक्वल हे दोघं आहेत, या रेशोच्या इक्वल्स हे दोघं आहेत, म्हणजे हे सगळेच एकमेकांच्या इक्वल्स आहेत. सो देअरफॉर वी कॅन से दॅट BM अपॉन QN इज इक्वल्स टू MA अपॉन NP इज इक्वल्स टू AB. अब मी AB लिहितो याच्या ऐवजी, इंस्टेड ऑफ दिस AB अपॉन PQ. AB अपॉन PQ is equals to BC upon QR and equals to AC upon PR, and the reason is from 1 and 2. ठीक आहे, 1 आणि 2 वरून आपल्याला हे लक्षात आलंय. ओके, सो ऑलरेडी गिवन दॅट की हे काय आहेत, सिमिलर ट्रायंगल आहेत. बरोबर, सिमिलर ट्रायंगल असतील आणि जर आपण त्यांचा एरिया चेकआउट करणार असेल तर काय करावे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. इथं काय होईल, 1/2 पोर्शन ऑलरेडी कॅन्सल होणार आहे. वी आर टॉकिंग अबाउट बेस अँड हाईट. So in triangle ABC, what is the base? Base is BC into height is AM. Why? Perpendicular is always height, so that is AM. So 1/2 cancel होणार आहे म्हणून मी लिहिलं नव्हतं इथे. ठीक आहे, काही गरज नाही, 1/2 कॅन्सल होत आहे. ओके, नेक्स्ट PQR चा ट्रायंगल. PQR मध्ये बेस इज QR into height is PN.
Okay, this much you can understand. Okay, so याला मी असं पण लिहू शकतो. I can write like this. Multiplication sign दोघांच्या मध्ये दिलाय. So BC upon QR, we have BC upon QR, yes, we have BC upon QR, and we have AM upon PN, yes, AM upon PN, we have this one. Let's say this is what X is, your equation number 3. So instead of AM upon PN, we can write the same statement once again, BC upon QR multiply BC upon QR, and the reason is from 3. तर काय होईल तिथे, BC into BC will be BC square upon QR into QR will be QR square, and equals to, what is equals to, area of triangle ABC upon area of triangle PQR, equals to, we don't have enough space, काय लिहिणार आहेत आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू BC स्क्वायर अपॉन QR स्क्वायर. तिघापैकी एक जर प्रूव्ह करता आला, सो सिमिलरली रेस्ट ऑफ द टू वी कॅन प्रूव्ह. ओके, ट्राय टू अंडरस्टँड what is this theorem about. थेरम कशाबद्दल आहे, काय आहे, स्टेटमेंट्स आणि थेरम्स लक्षात घ्या. स्टेटमेंट आणि थेरम समजून घ्यायचेत. बाकीच्या स्टेप्स तुम्हाला यू हॅव टू फॉलो फ्रॉम द टेक्स्ट बुक. ओके, so practice it 1.4, and this is what first question. First question says that the ratio of corresponding sides of a similar triangle is 3:5. Then find the ratio of their areas. So first question काय सांगतो, ratio of the corresponding sides of a similar triangle is 3:5. शॉर्ट मध्ये क्वेश्चन लिहिलाय. So find the ratio of the areas. दोन ट्रायंगल आहेत, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, आणि सिमिलर असलेले जे ट्रायंगल्स आहेत त्यांच्या साइडचा रेशो 3:5. तर एरियाचा रेशो किती, एरिया किती असेल. सो इफ टू साइड्स आर सिमिलर, इफ टू ट्रायंगल्स ऑफ सिमिलर A1 सिमिलर टू A2 जर असतील तर त्याच्या साइड्स साइड 1 अपॉन साइड 2 काय म्हणणार आहेत आपण एक्झाम्पल असे घेऊ, ABC आणि ट्रायंगल PQR. दोन्ही ट्रायंगल मी सिमिलर आहेत असं जर सांगितलं तर AB अपॉन PQ इज इक्वल्स टू BC अपॉन QR इज इक्वल्स टू AC अपॉन PR असं स्वरूप असणार होतं त्याचं. येस, पण इथं काय सांगितलंय की सिमिलर आहेत आणि त्यांचा कसं काय सांगा, त्यांचा सिमिलर तर आहेत, त्यांचा एरियाचा रेशो सांगा. सो एरियाचा रेशो कसा असेल, एरिया फर्स्ट ट्रायंगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल इज इक्वल्स टू साइड 1 चा या ट्रायंगलच्या साइडचा स्क्वेअर अपॉन या ट्रायंगलच्या साइडचा स्क्वेअर. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. साइड दिले 3:5 and this is what whole square. So this is what 3 3s are, square of 3 is 9 and square of 5 is 25, and this is what your answer of area of first triangle upon area of second triangle. ठीक आहे. ओके, दिस इज व्हॉट युअर सेकंड क्वेश्चन. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, मला वाटत नाही काही गरज आहे तुम्हाला एक्सप्लेन करायची, पण तरी दोन ट्रायंगल सांगितले सिमिलर ABC, ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR. छोटीशी फिगर काढली जेणेकरून समजेल. जॉमेट्रीचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं इफ रिक्वायर्ड और नॉट रिक्वायर्ड, गरज असेल नसेल दोन्ही सिच्युएशनला छोट्या छोट्या फिगर्स आपल्या काढून घ्यायच्या. याचे दोन फायदे होतात, जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करतात तेव्हा तुम्हाला फिगरवरून साइड्स कुठल्या करस्पॉन्डिंग आहेत, कुठल्या काय घ्यायचं आहे याचं अंडरस्टँडिंग होईल. सेकंड गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्ही बोर्ड पेपरमध्ये सोल्युशन्स देता, बोर्ड पेपर्समध्ये जेव्हा सोल्युशन्स लिहिता तुम्ही त्यावेळेला जो करेक्शन करणारा एक्झामिनर असतो त्याच्यासाठी पण ते सोयीचं होतं.
तर छोटीशी फिगर काढली आहे आपण. ए बी इज टू पी क्यू. वेर इज ए बी? ए बी इज टू पी क्यू इज टू 2 इज टू 3. सो दिस साइड वी कॅन से 2 अँड दिस साइड वी कॅन से 3. सो एक छोटा एक मोठा झाला आहे. ॲक्च्युली 3 इकडे तो तिकडे पाहिजे होता. सो लिव्ह इट. So then find out area of triangle ABC upon area of triangle PQR equals to AB square upon PQ square असेल. So therefore substitute the values. What values are? 2 square upon 3 square. So that is what? Therefore area of triangle ABC upon area of triangle PQR equals to 4 upon 9. ओके. लक्षात ठेवा इथे युनिट लिहित नाही आपण. रेशोजला युनिट नसतात. ओके. So let us move towards the third question of the exercise. Question number 3. Question number 3 question number 2 सारखाच आहे. Question number 3 मध्ये काय दिलं? दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, ABC आणि PQR, आणि यांचे यावेळेला एरिया दिलेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल्स टू 80 स्क्वेअर युनिट अँड एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 125 स्क्वेअर युनिट. फिल इन द ब्लँक्स. तो ब्लँक्स खाली दिलेले आहेत. वी विल सॉल्व इट. फक्त ब्लँक्स भरून नाही जमणार. मी मागं पण बोललो तुम्हाला की जेव्हा ॲक्टिव्हिटी सोडवणार आहे तुम्ही फिल इन द ब्लँक्स नका करू. तुम्ही पूर्ण स्टेप फॉलो करा आणि नंतर ब्लँक्स भरत बसा. ठीक आहे. सो लेट अस सॉल्व. काय दिलंय? दिस पार्ट इज गिवन. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 80 अपॉन 125. दिस इज व्हाट गिवन. And what given? And given that triangle ABC similar triangle PQR, this is also given part. So therefore we can say that area of triangle ABC upon area of triangle PQR equals to काय असेल यांचा रेशो? कुठली एक साइड घ्या. AB अपॉन PQ असेल का? AB अपॉन PQ असेल का? फक्त ट्रायंगल्स, फक्त हे दोन ट्रायंगल्स असते आणि त्याच्या एरिया बद्दल विचारलं असतं तर हे असे असते. एरियाज बद्दल त्यांचा एरियाचा रेशो विचारला असता. पण हे सिमिलर ट्रायंगल्स आहेत. बरोबर. इथं सांगतोय आपण सिमिलर आहेत म्हणजे काय होईल? याचा स्क्वेअर अपॉन याचा स्क्वेअर असेल. सो दिस मच वी नो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल्स टू 80 अपॉन 120. सो सबस्टिट्यूट 80 अपॉन 125 equals to AB square upon PQ square. So याचा सिम्पलेस्ट फॉर्म करा. मे बी 5 न होईल. 5 2 10, 2 उरले 5 5 25 आणि 5 1 5 किती राहतात? ती 5 5 25 5 6 30 मीन्स 16 upon 25 equals to AB square upon PQ square. So taking the square root of both sides you will get AB upon PQ equals to 4 upon 5. Okay. The reason लिहा इथं याच्या खाली taking the square root of both sides. Okay, this is what end of your question number 3. So let us move towards 4th, 5th, 6th and 7th. Okay. Let's move towards the question number 4. So question number 4 मध्ये काय दिलंय? Two triangles are similar, namely LMN similar triangle PQR. दोन triangles आहेत similar आहेत. त्याच्यानंतर पुढे कंडिशन काय दिली? 9 times of area of PQR is equals to 16 times of area of triangle LMN. And if QR equals to 20, find M and N. Find M and find out M and find out करायचं. So this one is given in the question. So PQR as it is ठेवा. area of triangle ला या साइडला आणायचं आपल्याला equals to च्या. So काय होईल?
न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये जाईल. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इक्वल्स टू 16 कितीच आहे 19 डिनॉमिनेटर मध्ये जाईल. सो 16, so this is what 16 upon 9 sorry not 19, and this is what my first equation. ठीक है, given है triangle LMN similar triangle PQR, this is why given. So therefore if two triangles are similar, then area of these two will be area of triangle LMN upon area of triangle PQR. एरिया कसा असेल LMN LM upon PQ, LM upon PQ whole square equals to MN upon MN upon QR, MN upon QR whole square equals to LN upon PR whole square. कुठला पाहिजे आपल्याला QR वाला पाहिजे, QR this one. सो हे दोघं काही काम गरजेचे नाही आहेत. सो दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट. सो जे इम्पॉर्टंट आहे ते ठेवूयात, याला तेवढं इरेज करूयात आपण, म्हणजे आपण रिझन लिहू शकू इथं. अँड द रिझन इज, हे का बरं असं लिहिलं आहे आपण, वाय थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर, थेरम ऑन एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, असा हा थेरम आहे आपल्याकडे. ठीक आहे. सो सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज आपल्याकडे दिलेत. सो दिस पार्ट, हा जो पार्ट आहे, दिस पार्ट इज इक्वल्स टू, खूप गरमाट आहे बरोबर. ओके, सो दिस मच पार्ट इज देयर इन द इक्वेशन नंबर 1. सो सबस्टिट्यूट दैट. So area of triangle LMN upon PQR. So reciprocal होईल त्याचा, हा वर जाईल हा खाली येईल. सो काय होईल की 9/16 इज इक्वल्स टू, यांचे पण रेसिप्रोकल्स होतील. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये असं दिलंय तर रेसिप्रोकल्स होतील. काय आहे हा QR upon MN whole square. So 9/16 equals to QR दिला आपल्याला, QR is 20 the square upon MN square. ठीक है, so cross multiply 9 into MN square equals to 16 into square of 20 is 400. So MN square equals to 16 multiply 400 upon 9. Simplify. So simplify करा तुम्ही, म्हणजे you will get MN square equals to, हा ब्लँक तुम्ही भरायचा आहे, and therefore MN equals to what? Must be इथं 2 to 5 येईल. 2 to 5. So taking the square root of both sides, this will be 15 and unit. So this is what 15 unit. Check your answers. So end of fourth question. Let us move towards the question number 5. ओके, दिस इज व्हॉट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय दिलंय, एरिया ऑफ टू सिमिलर ट्रायंगल्स आर. दोन ट्रायंगल्स आहेत, दोन्ही ट्रायंगल सिमिलर्स आहेत आणि त्यांचा एरिया दिलेला आहे. ठीक आहे, फिगर वगैरे काही नाही दिली. सो लेट अस अज्यूम दॅट
कि let triangle ABC is the larger triangle and therefore area of a triangle ABC is 225 square centimeter and the smaller triangle is PQR and its area is 81 square centimeter. Okay, so among these two, one side is given of the smaller triangle. So दोघांपैकी जो लहान ट्रायंगल आहे त्याची एक साइड दिलेली आहे. सो सेम पॅटर्न, सेम क्वेश्चन्स. सो 12 सेंटीमीटर दिली आहे अँड पुढे विचारलंय की देन फाइंड द करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ अ बिगर ट्रायंगल. सो बिगर ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड विचारली. सो ऑलरेडी दिलाय, हे एवढं दिलेलं आहे. सो एरिया ऑफ triangle ABC upon area of triangle PQR equals to रेशो काय दिला यांचा 225 upon 81. This is equation number 1. And triangle ABC similar triangle PQR. So therefore area of triangle ABC upon area of triangle PQR equals to side 1 square upon side 1 square. Corresponding sides of the same triangles. Okay, so substitute the values दिलेले आहेत. Smaller triangle, one of the smaller, which one is smaller? PQ is the smaller. So therefore substitute the values. Instead of AB upon area of ABC upon PQR, instead of AB upon PQR, we substitute this value. So that is 225 upon 81 equals to side of bigger triangle is not given, so that is S1 square, and side of smaller triangle is given. Smaller one is, what is that? 12 centimeter. So 12 square. So cross multiply 12 चा square, 12 चा वर्ग किती? 144. So 225 multiply 144 equals to 81 multiply S1 square. So 225 into 2144 upon 81 equals to side 1 square. So simplify and find out the answer. So you will get the answer. Therefore S1 equals to, and this will be in, must be in, it is centimeter because unit is given cm, so this must be in a centimeter. Okay, so this is what end of our question number 5. Okay, we are here with the question number 6. Question number 6 मध्ये काय दिलं? दोन ट्रायंगल्स आहेत, ABC आणि DEF. Two triangles are there and both are equilateral. Equilateral means all sides are equal. All sides are equal. याच्या sides AB equals to BC equals to AC आहे. याच्या साइड सोबत इक्वल आहेत का? नाही. याच्या साइड सोबत इक्वल आहेत, याच्या सोबत इक्वल आहेत. सो वाइल रीडिंग अ क्वेश्चन कॉन्सन्ट्रेट. काय म्हटले नेमकं? इक्विलॅटरल आहेत का? ओके, इक्विलॅटरल आहेत, पण हा इक्विलॅटरल आहे, but it doesn't mean that ki ABC congruent PQR. It is not like that. Okay, and area of triangle ABC is to area of triangle DEF equals to 1:2. याचा एरिया अपॉन याचा एरिया equals to रेशियो आहे 1/2. AB is given. AB, where is it? AB is 4 and find out DE. Where is DE? Oh, sorry. This is not PQR. DEF. Okay. So AB is 4 and DE
you have to find. So question मध्ये दिलाय triangle ABC and triangle DEF are similar triangles. The reason is given. Therefore angle A equals to angle B equals to angle C equals to angle D equals to angle E and equals to angle F equals to 60. Why? Because इक्विलॅटरल ट्रायंगल आहे तर सगळे अँगल पण इक्वल असतात. सो 60 + 60 + 60 इक्वल्स टू 180. अगेन 60 + 60 + 60 इक्वल्स टू 180. So this is the reason. So therefore you can say that angle A is equals to angle B, or you can say congruent angle B, congruent angle E, and the reason you can write each of 60 degree, and therefore triangle ABC similar triangle DEF by AA by AA test. Okay, so now these two triangles are similar. काय दिला area दिला है. So therefore we can write area of triangle ABC upon area of triangle DEF equals to 1/2. Area of triangle ABC upon area of triangle DEF equals to काय काढायचं आपल्याला AB upon DE काढायचं ना. So AB square upon DE square. The reason is what is the reason? Reason काय दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. So reason is theorem on areas of similar theorem on areas of similar triangles. ठीक है. So substitute the values. AB upon DEF means 1/2 is equals to AB is given. What is that? AB is 4. This is what 4 square upon DE square. So here cross multiply. So DE square equals to 2 into square of 4 is 16. So this is what 16 2s are 32 and DE square. So DE equals to, you can say, under root 32 centimeter. Must be centimeter. No unit is there. Unit. So this is what your answer. हाँ, या आन्सरला तुम्ही असं पण करू शकता की स्क्वेअर रूट काढत असताना यू कॅन राईट लाईक दिस की DE इक्वल्स टू, इथं मल्टिप्लिकेशन न करता तुम्ही अंडर रूटमध्ये हे 2 × 16 ठेवू शकता. मग DE इक्वल्स टू याचा हे केला स्क्वेअर रूट काढला 4√2, असं पण आन्सर चालेल. This is also same. So okay, we are doing 7th question of the practice set 1.5, and this is what figure, अशा पद्धतीने फिगर आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलं आहे की PQ पॅरलल DE. सो PQ जी लाईन आहे ती DE ला पॅरलल आहे, म्हणजे मस्ट बी DPQE हा जो आहे तयार झालेला तो रोम्बस आहे. आणि पुढे त्याचा एरिया पण विचारला, फाइंड द एरिया. ठीक आहे. इन्फॉर्मेशन मध्ये आणखी दिलंय की ट्रायंगल PQF या इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलंय की हा जो ट्रायंगल आहे छोटा वरचा तयार झालेला त्याचा एरिया 20 स्क्वेअर युनिट आहे. PF इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ DP. सपोज DP is x, then PF इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ DP, that is 2x. ओके, सो लेट्स सॉल्व. हा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड मध्ये आहे, सो आपण करतोय. सो सोल्युशन मध्ये ट्रायंगल PQF
PQF 20 स्क्वेअर युनिट दिलेली इन्फॉर्मेशन. PF इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ DP अगेन दिलेली इन्फॉर्मेशन आहे. अँड PQ पॅरलल DE हे पण सांगितलंय. ओके, सो लेट DP इक्वल्स टू X, देन PF इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ X. सो DF, वेर इज इट? DF इक्वल्स टू X प्लस 2X बरोबर. म्हणजे DP प्लस PF पाहिजे. म्हणजे काय पाहिजे? DP प्लस PF पाहिजे. म्हणजे काय काय होईल? X प्लस 2X हे मिळून काय होतील? सॉरी 3X होतील. इन ट्रायंगल FDE, इन ट्रायंगल FDE ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये आणि छोट्या ट्रायंगल FPQ मध्ये दोन ट्रायंगल सिमिलर दाखवतोय मी. इथं सांगितल्यासारखं जर या पॅरलल लाईन्स असतील तर करस्पॉन्डिंग अँगल हा कॉन्ग्रुएंट असतो. सो FDE, वेर इज इट? FDE सोबत कॉन्ग्रुएंट आहे FPQ. अँगल FPQ. पुढे सांगितलंय FED याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे FQP. अँगल FQP. and the reason is corresponding angles. So therefore these two triangles, बड़ा वाला और छोटा वाला, so these two triangles are similar by AA test. If these two triangles are similar, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचा एरिया कसा असतो? त्याचा एरिया साइड्सच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. सो साइड्स कुठल्या कुठल्या आहेत? 3 साइड आहेत दोघांना पण त्यातली माहिती असलेली साइड मला एकच आहे. कुठली आहे ती? DF. FDE मोठा वाला ट्रायंगलची सर माहिती असलेली साइड माझी DF. सो DF चा स्क्वेअर. FPQ छोटा ट्रायंगल माहिती असलेली साइड माझी मला PF स्क्वेअर. सो 3x DF म्हणजे 3x आहे. इथं आता आपण केलं होतं. आणि PF 2x आहे. सो 3x होल स्क्वेअर 2x होल स्क्वेअर इक्वल्स टू 9/4. 9/4 कुठून आले? बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, अरे 9/4 कुठून आले? ऍक्च्युली हा स्क्वेअर ऑफ 3 इज 9, स्क्वेअर ऑफ x इज x स्क्वेअर होतो, स्क्वेअर ऑफ 2 इज 4 and स्क्वेअर ऑफ x इज x स्क्वेअर होतो. देन x स्क्वेअर विल गेट कॅन्सल, 9/4 राहतात. सो 9/4 ॲज इट इज डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये आलाय. FPQ इकडे आला. ठीक आहे. सो FPQ आपल्याला ऑलरेडी गिवन आहे. FPQ इथं गिवन आलेला आहे 20 युनिट्स. सो जर मोठा ट्रायंगल मला काढायचा असेल, सॉरी मला काय काढायचं आहे? हा क्वाड्रिलॅटरल काढायचं बरोबर. त्याच्यासाठी मला अगोदर मोठ्या ट्रायंगलचा एरिया काढावा लागेल. ओके, मोठा ट्रायंगल इज इक्वल्स टू 9/4 टाइम्स ऑफ अ छोटा ट्रायंगल. येस. सो या इथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण FPQ ची. FPQ ची व्हॅल्यू आहे 20. सो 4 1 जा 4 5 जा, सो 9 5 जा 45 स्क्वेअर युनिट. आता काय झालं? मोठा ट्रायंगल भेटला, छोटा ट्रायंगल भेटला. मोठ्या ट्रायंगल मधनं छोटा ट्रायंगल मायनस केला, 25 स्क्वेअर युनिट आन्सर भेटला. ओके, आणि दिस इज व्हॉट एंड ऑफ युअर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज सिमिलॅरिटी. त्याच्यानंतर आपण पायथागोरस करणार आहेत. तत्पूर्वी तुम्हाला आमचे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.